नीट 2026 ची परीक्षा अखेर रद्द. पेपरफुटी प्रकरणी NTA कडून CBI चौकशीचे आदेश. नव्या परीक्षेसाठी परीक्षा केंद्र 3 मे रोजीच राहणार. लवकरच परीक्षेची तारीख जाहीर होणार. नीट पेपरफुटीचं नाशिक कनेक्शन. नाशिकमधून शुभम खैरनार नामक तरुणाला अटक. संपूर्ण प्रकरणाची राजस्थान पोलीस आणि तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू. नीट पेपरफुटी प्रकरणात CBI कडून गुन्हा दाखल. राजस्थान पोलिसांकडून कागदपत्र ताब्यात. NTA अधिकाऱ्यांची ही चौकशी. CBI कडून विशेष पथकाची स्थापना. महाराष्ट्रातही तपास होणार. पंतप्रधान मोदींच्या काटकसरीच्या आवाहनावर राज ठाकरेंची सडकून टीका. मन की बात खूप झाली, आता अर्थतज्ञांचा ऐका. राज ठाकरेंचा टोला. तर संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्याची ही मागणी. राज ठाकरेंनी झोपेचं सोंग घेतलंय, त्यांना जाग करता येत नाही. रामदास कदमांचा राज ठाकरे यांच्यावर निशाणा. काटकसरीच्या आवाहनानं देशाच्या अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होईल. शरद पवारांची सोशल मीडियावरून टीका. सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची ही मागणी. नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर विरोधक आक्रमक. ठाण्यामध्ये जितेंद्र आव्हाडांचं तर पुण्यात वसंत मोरेंचं घोड्यावर बसून आंदोलन. आंदोलकांची सरकार विरोधात घोषणाबाजी. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून निवडल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी लवकरच निवडणूक. पावसाळी अधिवेशनापूर्वी निवडणूक होण्याची शक्यता. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणी यादीतून प्रफुल्ल पटेलांचं नाव वगळल्याची चर्चा. तर कार्यकारिणी यादीमध्ये चूक, लवकरच दुरुस्ती करणार असल्याची सुनेत्रा पवारांची ट्विट करत माहिती. MIM नगरसेवक मतीन पटेलांनी कोर्टात बाजू मांडली. अतिक्रमण कारवाई स्थगित करण्याची मागणी. पुढील सुनावणी 18 मेला होणार. नसरापूर अत्याचार प्रकरणी आरोपीची कोठडी वाढली. नराधम भीमराव कांबळेची 14 मे पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी.